लहानाची। बेडग येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या यात्रेत दरवर्षी रावणाची बहीण त्राटिका सोंगेचा भव्य, अकराळ विक्राळ आणि आकर्षक देखावा सादर केला जातो। या पारंपरिक सोंगाची गावात विशेष उत्सुकता असते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या देखाव्याचा आनंद घेतात। ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून बेडग गावाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जिवंत ओळख आहे। या देखाव्यामुळे यात्रेला विशेष रंगत येते आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते। मरगाबाई यात्रेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नसणाऱ्या त्राटकीच्या सोंगाचे या ठिकाणी सुरू आहे। आज गेल्या हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी बेडकर वासियांनी बेडगेतल्या 12 बलुतेदार समाजानं या ठिकाणी जपलेली आहे आणि हीच 12 बलुतेदार समाजाच्या पुण्याईनं आई मरगाईच्या आशीर्वादानं हे त्राटकीचं सोंग हजारो वर्षाची परंपरा घेऊन आज बेडगमध्ये काम करत आहे। आज त्राटकी राक्षसीच्या वधाचा आणि तिच्या साम्राज्याचा नायनाट करणारे हे सोंग जे आहे हे बेडगेमध्ये पूर्वी या ठिकाणी बेडगेच्या आमचे सुतार कुटुंबीय असतील, निकम असतील, वाळेकर कुटुंबीय असतील आणि आजच्या काळामध्ये करणारे आमचे नागरगोजी कुटुंबीय, त्याचबरोबर बालावृत्तीदार समाजातील या ठिकाणी सुतार समाज असेल, बाकीचे लोहार, धनगर, वंजारी सगळ्या समाजाचे, इचलकरंजी असतील, सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात। एक ही ऐतिहासिक परंपरा आहे। गेल्या हजारो वर्षापासून या परंपरेची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं हे त्राटकीचं सोंग बेडग गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोंगाचे मानकरी आमचे मातंग समाजाचे हलगीवादक असतील, आमचे सूर्यवंशी समाजाचे या ठिकाणी मशालवाले असतील आणि इतर सर्वच 12 बलुतेदार समाजाच्या माध्यमातून हे सोंग या ठिकाणी बेडग गावामध्ये साकारलं जातं। बेडग गावाच्या यात्रेला जशी ऐतिहासिक परंपरा आहे तसंच या ठिकाणी या बेडग गावामध्ये मरगुबाईचा दंडवत असेल, आंबील शिपण्याचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर दळण कांडा बंद करण्याचा एक प्रथा असेल। ही प्रथा अनेक हजारो वर्षापासून बेडग गावामध्ये चालत आहे, कार्यरत आहे आणि याच पद्धतीनं हे बेडग गावातील ऐतिहासिक अशी यात्रा आणि ऐतिहासिक असं हे त्राटकीचं सोंग या ठिकाणी संपन्न होतं आहे। बेडगातील हजारो लाखो ज्या आमच्या मुली आहेत, ज्या आज माहेर सासरवासीला आहेत, परंतु ते या त्राटकीच्या सोंगाला या ठिकाणी आयर करत असतात। त्या आयराच्या माध्यमातून ते आपलं नवस फेडत असतात। नवसाला पावणारी मरगुबाई म्हणून बेडगेची आई मरगाई या ठिकाणी प्रसिद्ध आहे। या मरगाई यात्रेच्या निमित्तानं या बेडग गावामध्ये हजारो वर्षापासून पूर्वी कधीतरी वास्तव करणारा जो अनेक समाज आहेत ते आज पुणे, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा भागामध्ये या ठिकाणी राहायला गेलेले आहेत, परंतु ते या यात्रेच्या निमित्तानं बेडग गावामध्ये येतात। मरगाईची यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करतात। आई मरगाईला आंबिलाचा नैवेद्य असतो, तरी देखील बेडगमध्ये हजारो बोकड कापण्याची आणि रेडे कापण्याची प्रथा आणि परंपरा ही हजारो वर्षापासून चालत आलेली आहे, ती आजही कार्यरत आहे। संत गाडगे बाबांनी मरगाई मंदिराच्या समोर या ठिकाणी कीर्तन केलं आणि या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी या मरगाई मंदिराच्या समोर जो बोकड आणि रेडे कापण्याचा प्रथा होती ती या ठिकाणी बंद केली, परंतु आज देखील बेडग गावातील घराघरामध्ये या ठिकाणी याचा नैवेद्य या ठिकाणी केला जातो आणि ही प्रथा आणि परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे। ती तशीच या पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी चालत राहील असं मी या ठिकाणी बेडकर नागरवासियांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो। नमस्कार, मी दिगंबर बाळासाहेब कोकाटे, राहणार बेडग, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका येथील बेडग गाव हे गावामध्ये श्री मरगाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी संपन्न होत आहे। ही यात्रा जवळपास 2-250 वर्षापासून ही यात्रेची परंपरा आहे। या यात्रेचे मुख्य दिवस जो पाडव्यापासून 5व्या दिवशी जो होतो, या 5व्या दिवशीच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील, कर्नाटकातील सर्व भाविक भक्त पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवत असतात आणि या नैवेद्यासाठी असंख्य भाविक भक्त येतात। तसेच या यात्रेच्या मुख्य दिवशी संध्याकाळी त्राटिका सोंगाचे हे महाराष्ट्रात कोठेही न पाहिलेलं सोंग हे ह्या यात्रेच्या निमित्ताने पाहावयास मिळते। रावणाची बहीण शूर्पणखा अशी आख्यायिका आहे की हे संपूर्ण बेडग भाग हा दंडकारण्यामध्ये असल्याने तिचा दरबार इथे चालायचा आणि ह्या दरबाराच्या निमित्ताने गावामध्ये आमचे गावातील सहकारी नागरगोजी कुटुंबीय तसेच सर्व 12 बलुतेदार यांचा ह्या त्राटिका सोंगाच्यामध्ये सहभाग असतो। तसेच हे सोंग
एक आगळं वेगळं रूप पाहण्यासाठी तसेच सगळेच भाविक भक्त लाखोंची गर्दी असते. तसेच ह्या कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांचा सहभाग, तसेच या यात्रेमध्ये खेळणी पाळणे मनोरंजनाचे कार्यक्रम ही यात्रा कमिटीकडून भरवली जाते. यात्रेमध्ये सर्व आठवडे भाविकांनी ही यात्रा पुढे निघते. आणखीन एक या गावचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पाडव्यापासून ते यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत गावातील पिठाची गिरण, डंक, चक्की, विहिरीची मोड ही प्रामुख्याने बंद करण्याची प्रथा आहे. यामागचा उद्देश जरी कोणाला माहीत नसेल तरी ही यात्रेची असली वैशिष्ट्य आहे की दळण कांडप जे आहे ते पाडव्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये साठपडा करायचा. पण ह्या यात्रेच्या मुख्य दिवसापासून ते पाडव्याच्या दिवसापर्यंत या मध्यंतरीच्या काळामध्ये कोणतेही चक्र फिरलं जात नाही.